आरक्षण पाहिजे की तुम्हाला इतक्याला मध्ये नसतं मला. आम्ही प्रत्येकाला सांगायचं की एकजूट राहा, आपण ही लढाई जिंकू. पण त्यावेळेस परिस्थिती पण तशी होती, लोकांना नाव ठेवून सुद्धा मजा नाही. कारण खूप मोठमोठे आंदोलन झाले होते. लोकांच्या मनात एक गैरसमज आला होता. एवढ्या मोठे आंदोलन झाले तेव्हा काही झालं नाही, आता यांच्याने काय होईल असा प्रचंड मोठा एक गैरसमज समजत होता. आम्ही गोदापाट्यातल्या 123 गावाला सांगायचो, तुम्ही फक्त उठाव करा, आरक्षण सरकार कसं देत नाही मी बघतो. 2 वर्षापेक्षा जास्त वर्ष आमच्या गोदापाट्यात गेली. समाज लवकर एक उठला नाही, कारण त्यांची चूकच नव्हती. कारण त्यांना माहित होतं मोठं आंदोलन झाले, त्याच्यात काय झालं आता करावं. परंतु आपण हटलो नाही. आपल्याला माहित होतं आरक्षण मिळणार आहे, फक्त आपण मॅनेज व्हायचं आणि स्वप्नाचा स्वीकार नाही करायचं. आणि या तत्वावर आंदोलन सुरू केलं. आज अशी परिस्थिती आहे, 80% आंदोलन मराठ्यांनी जिंकले सुद्धा, 80%पेक्षा जास्त. आतापर्यंत महाराष्ट्रात 54 लाख मराठ्याला आरक्षण मिळालं. आजपर्यंत एका नोंदीवर 4 लोकांचा जरी फायदा झाला तरी 2 करोड लोकांना आजच आरक्षण मिळाले. मराठ्यांना हे आरक्षण बघण्यासाठी 70 वर्ष आपल्या मराठ्यांनी वाढवली. 70 वर्ष, 70 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होतं. मराठ्यांच्या तशा शासकीय नोंदी सापडल्या. मग नोंदी असूनही मराठ्यांना आरक्षण दिलं. ज्यावेळेस म्हणायचे नोंदी नाहीत, त्यावेळेस मराठा त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाहीत म्हणून. याच नोंदी आता कस काय सापडल्या, हा सुद्धा सरकारला आपण प्रश्न विचारला. आता नोंदी कस काय सापडल्या? याच नोंदी जर 70 वर्षापूर्वी दिली असते ना, मराठा समाज जगाच्या पाठीवर नंबर 1ची जात म्हणून प्रगत जात राहिली. आपण जी लढाई लावून लढली, आता लढाई अंतिम टप्प्यात. आपल्याकडून चूक होती प्रत्येक वेळेस. विजयाचा दिवस जर तो आला, विजय आपल्याला हुलकडी देऊ जातो. असं शेकडो वर्षापासून झालेलं. यावेळेस मात्र तसं नाही होऊ द्यायचं. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण सावध राहायचं. नेमकं शेवटच्या दिवसात जर गाफील राहिलो तर तिथं आपल्याला फटका बसण्याची शक्यता. जे सुरुवातीच्या दिवसात ताकद दाखवली, तीच ताकद शेवटच्या दिवसापर्यंत दाखवायची. आता हटायचं नाही. तुम्हाला का हटायचं नाही म्हणतो ते सुद्धा सांगतो. इथं माझा फायदा नाही, इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचा फायदा. म्हणून तुम्ही पुन्हा ताकदीनं, पहिल्या दिवशी जितक्या ताकदीनं होते तितक्याच शेवटपर्यंत, म्हणजे आरक्षण मिळेपर्यंत त्याच ताकदीनं तुम्ही उभा राहायचं. तुमच्यात कसलाच बदल होऊ देऊ नका. राजकारण इथे येऊ देऊ नका. तुमचं जर राजकारण इथं आलं तर मराठ्यांच्या पोराचा वापड झाला नसेल. तुम्हाला राजकारण करायला खूप दिवस गेले. आरक्षणात तुम्ही राजकारण नाही आणायचं. तुम्ही सुधरून जाता. राजकारणातला एखादा माणूस मोठा सुद्धा होतो, पण बाकी त्यांच्या पोरांना त्याचं नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे जातीचा विचार करताना जातीच्या पद्धतीनं करायचं. गोरगरीब मराठ्यांनी सुद्धा लेकरं डोळ्यासमोर ठेवून विचार करायचा. आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवायचे, कोणता राजकीय नेता डोळ्यासमोर नाही ठेवायचा. तुम्ही जर राजकीय नेता डोळ्यासमोर ठेवला तर तुमच्या पोराचं वाटोळं झालं म्हणून सांगतो. काय झालं? नोंदी सापडल्या बसा ना, मराठीचे लेकरच लय झालं. आपण आपले लेकरं जर डोळ्यासमोर ठेवून लढलो तर
तो माणूस कधीच हरत नाही. पण दुसऱ्या जर डोळ्यासमोर ठेवलं त्यालाच मोठं करायचं तर आपण हार मानली म्हणून समजा. आपले पोरं हारली. आपल्याला मोठं करणारं कोणी नाही. आपल्या पोरांच्या पाठीशी भरायला कोणी नाही आम्हाला. ही लढाई आपल्याला गोरगरिबांना लढायची आणि गोरगरिबांनी जिंकायची. कारण इथे घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचा आता कल्याण होणार. आणि हे ज्यावेळेस मराठ्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस मराठा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून करोडोच्या संख्येने एकत्र आलाय. करोडोच्या संख्येने. आणि आरक्षण हे सगळ्यात महत्वाचं महिलांना समजलं म्हणून बरं झालं. जोपर्यंत आरक्षण महिलांना समजत नाही तोपर्यंत कोणत्याच आंदोलनात धार येत कोणत्याच. आणि या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या महिलांना आरक्षण समजून घे. आणि आपली एकही सभा अशी नाही की तिला 2 लाखापेक्षा जास्त माहिती आहे. 1%. रामजगावचं पण उदाहरण आहे. रामजगावच्या महिलांच्या डोक्यात आरक्षण शिवलं आणि त्या महिलांना माहीत झालं या आरक्षणातून माझे लेकर मोठे होणार. ते आज इथं ताकदीला झाले. मला जरी आधी माहीत असतं तुमच्या हातात याचे खटके मी आधी तुमच्याकडे आलो असतो. आता कसे ताकदीला आले बघा नाही. सगळे कसे कापडे गोगडे धरून बसले. अनेक जागा सोडली नाही. माय बापा समजून घ्या. मी का तुम्हाला काय सांगतो. तुमच्या पोराला जर एकदा आयुष्याचं आरक्षण मिळालं ना त्याचं पिढ्यांना फार कल्याण. माझं स्वप्नच काही नाहीये. मी आज 13-14 वर्षापासून करतोय. तुमच्या इथल्या बऱ्याचशा पोरांना माहिती. मी मरायला भेट नाही आणि मागं सुद्धा सरकार. मला पहिल्यापासून सवय जे काम होत नाही ते करीत असतो. लोक म्हणले ते होत नाही. लोकांचं सांगितलं ते होतच नाही ते शक्य नाही मग त्याच्यात पडलंच म्हणायचं. मग ते करणार. लोक म्हणले आरक्षण भेटतच नाही त्याला लईच अवघड अडचण आहे. म्हणलं मी सगळ्या खोट्या गोष्टी होतो. तुम्ही ताणत नका. फक्त तुम्ही एकजूट राहा. ज्याने मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून टोळ्या निर्माण केल्या त्या टोळ्यातले सगळे बेजार झाले. ते आता सांगत होते काय म्हणत होते वड्याचं तिकडे मोठपुरी आम्ही उद्या फायदे गेले ते सगळे नाही. पण त्याला चणे खाऊन देत नाही ना बाजरी खाऊन देत नाही. त्या चणे खाऊन खातो एकटाच खातो परत. त्यांना नाही बघतो. त्यांची काळजीच नका करू. तुम्ही फक्त अशीच एकजूट राहू द्या शेवटपर्यंत. म्हणजे आरक्षण मिळेल. सगळ्या लोक तुम्ही टेन्शन नाही. उलट ते लोक मध्ये माझ्याकडे म्हणून ती यादीच करतात मंडळीची कोण पाहायची. त्यांनी यादी बघितली ते तिथे यादीच करतात. आणि यादी जर वाचली ना आंतरवली जायचं म्हणले ते म्हणजे मी दुसरं कोणी पाठवलं. कारण मी इकडं खरं बोलतो. मी मॅनेज नाही होत. इथं माझ्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळालं त्यामुळे त्यांचं मंत्रच बंद पडलं. ही महाराष्ट्रातली पहिली घटना असेल की 8 दिवसात 3 कॅबिनेट झाले. मला कुणी दाखवा याच्या अगोदर एवढं झालं. शनिवारी आणखीन एक होण्याचे चान्सेस इतके कामाला लागले. ते नुसते पळत जी मांडली कोंकण असले पळत त्यांचं मग कामच कसं लागलं. मी त्या दिवशी 17 तारखेला सांगितलं होतं खाली बसून मला हे सवय. मी 2 घंटे परत खाली टेकत नसतो. चला मग सरकारला त्यावेळेस आपण सांगितलं होतं की तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण द्या. मराठा जर याला तारा लागले तर मागे सरकायचे नाही. त्यावेळेस त्यांनी आंदोलन गांभीर्यानं नाही घेतलं. आता मराठ्यांनी हाक दिली. कारण आपण 17ला सांगितलं होतं इथंच एक प्रयोग करू म्हणून लागले. पण मराठी ऐकायला तयार नाही.
मराठा समाज म्हणला नाही मुंबई म्हणायला, आता यांनी मुंबई जायला ठरली. म्हणून मग मी मुंबई काय बरं म्हणलं सर्व मुंबई. आता त्यांना असं नवरा आलाय तर आपले बी इतके नमुने आहेत ना मराठ्याचे. कोण मसडी घेऊन मी गेले कुणाला मुंबईला. त्या सरकारने मला बेजार करून टाकलं फोन करून. ते म्हणजे होय मला म्हणला जाऊन त्या दोन्ही कोणाडी चालत आहे. ते असे प्रेशर मध्ये आले. पण मराठ्याचे पोट्टे बी इतके बेकार ना, उलटे बसले त्या मसडी. एकाने इकडे टांगड्या सोडायची, एकाने इकडे सोडायला. ते म्हणते इतके मसडीवर बसून कसं काय येणार आहेत म्हणून ते बसणारला दिसतो. मी ते आता 60 रुपये गेलो 2-4 दिवसापूर्वी. जर 20,000 लोक जमले. तिथले काही लोक मला नंतर भेटले ते म्हणले आम्ही बैलगाड्याच घेणार आहे. मला तुमच्या पाय पडत बैलगाड्या घ्यायचं म्हणा. इकडे आपल्या तिकडे जर आपण काय टाकू त्यांना तिथं काय दगड खाऊन होतं का मुंबई काय काहीच नाही ना. ते म्हणते नाही मंत्र्याच्या दारा येऊन बांधतो बैला ते तर ठेवू आहे. आणि यांचा भरोसा बी नाही काय करते. मी सरकारला सांगितलं तुम्ही शहाणे व्हा. मराठाचे जर एकदा मागं लागले ना तरी पळता भुई कमी करते. तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा. त्यांना लय वेळ सांगितलं कारण हे काही पोरं म्हणते काय पोरं म्हणते मला इमानच बघायचं मग आता पंखाला बसू का काय भयानक परिस्थिती. आता ही मराठ्याची चीड आहे. स्वतःच्या लेकरांचा वाटोळा व्हायला लागला. मराठ्यांचे लोक डोळे देखता नाही बघायला तयार. आणि माझी रामसगावच्या मानावर नाही गेले. आपण आहेत तोवरच आपल्याला पोराला आरक्षण द्यावं लागणार नसतं. आपल्या पाठीमागे आपल्या पोरांचं खूप हाल होऊ शकतो. कारण चारही बाजूला फक्त मराठ्यांनाच घेतलेलं. आपण काय केलंय कोणाचं माहित नाही, पण चारही बाजूने आपल्यालाच घेतलं. सगळेजण आपल्यावर तुटून पडायला तयार झाले, पण त्यांना माहितच नाही आपण एकटेच 50-55% सगळ्याचे पाठ करू शकतो. आपण एकटेच बोलतो आम्ही असं करून कसं बोलतो काहीच केलं नाही. पण थांबा आम्ही करते सध्या एकदा आरक्षण मिळून दाखवतो. त्या टायमाला भेटायचं सुद्धा नाही. कांदे खायला रुपये परत नाही. त्याला कोणकडे बोलत इकडे येऊन नको तिकडे येऊन. परवा दिवशी मुख्यमंत्र्यांसंग माझी बैठक झाली. ते म्हणले ती ओबीसी जागा फुलली. म्हणलं कोण म्हणलं तुम्हाला फुलली. ते काय करतंय ते एकटंच 27-28% आरक्षण काढत. आणि समजून सांगताना काय सांगताय एसटी फुल झाली. एसटीत बसायलाच जागा नाही. तो दारा लावून घेतले, तो काचा लावून घेतला. किती माणसं आम्हाला म्हणजे ना दारा मिळवून मी मुख्यमंत्र्यांच्या म्हणून आम्हाला डुकून बघायचं त्या काचा उघडावर किती घेत टांगड्या लांबून वाचला. एकटा सगळ्या एसटी काय गोष्टी भरली त्या टांगड्या फिरल्या सगळ्या सरळ करतो म्हणून आम्ही तू फक्त एसटी उघडू टाका. तिथं मराठ्यांची जागा आहे सगळं फक्त द्यायचं नाही. खायची सवय लागली ना, आधी खायची सवय लागली. या रामसगावमध्ये जर एखाद्याची 2 एकर जमीन सापडली 7-12 जर इथं सापडला त्याला राम तुम्हाला इथं जेव्हा लागून का नाही भाषा कळती की नाही तुम्ही. हा हो काहीच म्हणून संभाजीनगरला म्हणजे 200 किलोमीटर देणार तुम्ही आम्हाला. आमची जमीन इथं तुम्ही तिकडे द्यायला लागले. आम्ही कसं काय देणार. आमचे ओबीसीच आरक्षण आहे ना आम्हाला इथं काय तुम्ही कसे देत नाही तेच बघतो. आता फक्त कमी एकदम फोटो देऊ नका. तुमच्याकडे 2-3 काम आहेत. 20 तारखेला मराठ्यांचे पोरं मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मुंबईकडे निघाले. त्या रामसगावातल्या बांधवांना माझ्या हात जोडून आता घरी करा. ही शेवटच्या आरपारची लढाई. गावातून सगळे लोक बाहेर पडा मुंबईकडे. कारण तुम्ही घरी जरी झोपलात तरी पोरांचं वाटलं होणार. त्यापेक्षा मुंबईकडे चाला. एकदा आयुष्याचा पोरांना आरक्षण देऊ. जसं की पाऊस पडल्यावर वापसा झाला की लगेच पेरणी करते. आणि जीव त्यावेळेस पेरणी करतो त्याला वर्षाचं धान्य इतकं भर भरून येतं की त्याच्या घरात कधीच लक्ष्मी जात नाही. कारण त्यांनी वेळेवर कष्ट केले. आणि 7-8 पाऊस पडल्यावर म्हणून पेरलं तर डोक्यात तर गौरव होतं. वेळेवर कष्ट करायचं जातं आपल्याला. आरक्षण अंतिम टप्प्यात आलाय. आता ही वेळ आपल्याला रात्रंदिवस कष्ट करून मराठा समाज जागा करून मुंबईला जाण्याची आणि आरक्षण मिळवायचे. मी रातपाठ एक करतो. रात्री 4:30ला शेवटचा कार्यक्रम संपला. पाठ 4:30. मी रातपाठ याच्यासाठी करतो. पाठ कोण येत असतं माहिती तुम्हाला. राजकारणी माणूस मतदान म्हणाला आणि काहीतरी मग तुमच्या काड्या वाजून आठवड पाठ
फायदा कोणाचा आहे? त्याचा, आपला नाही. माझा इथं काही फायदा नाही. मी रातपाट करून कशासाठी फिरवलं? माझे गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठे झाले पाहिजे, त्यांना आरक्षण द्यायचं. इथं माझा काही फायदा नाही. दुसऱ्याचा फायदा म्हणल्यावर लोक रात्रंदिवस नसतात कष्ट करत, वेळेनुसार त्यांच्या सोयीनुसार. काल माझं बोट मोडलं तरी मी हाडायला तयार आहे. डायरेक्ट म्हणून असतो आता नीट झाल्यावर बघू. काल एक पेताळ आलं, येणे कसं ताप दिला नाही, ही संख्या लई वाढली, यांच्याकडे एकदा पडत लागणार आहे. त्याच्या पायात अशी दिवाळ चप्पल होती आणि ते रिटून केलेलं. ते आलं मला भेटायला आणि त्याची चपलीत असा दंड नकच उचलाटलं आणि इतकं टप्पू होतं त्याला लय लोटलं नाही, पण ते लोटलंच नाही मला. मला इतका त्रास झाला तरी मी हल्लो नाही. तरी 4-4:30 वाजेपर्यंत मी कार्यक्रम समाजाचे घेतले, कारण समाज आता जागा करणं गरजेचं. डॉक्टरांनी तर मला सरळ सांगितलेलं, कारण पहिलं झालं 17 दिवसाचं उपोषण आणि नंतर 9 दिवस, म्हणजे एका महिन्यात 26 दिवस उपोषण झालं. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता आराम करा. आणि तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या पोरांना सुद्धा इथलं माहिती, मी एक तर कुठं बोलतच नाही. माझं शरीरच मला या उपोषणापासून साथ देत नाही. माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती माझे काय होते, तरीही मी माझ्या जीवाची पर्वा नाही करते माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना न्याय लावा. कारण हे पोर मोठे झाले पाहिजे एवढंच स्वप्न आहे माझ्यामध्ये. आणि मला घेत नाही. तुम्हाला माहित नसलं तर सांगतो, सरकार मला शत्रू मानायला लागलाय सर. कारण त्यांना मी मॅनेज पण होत नाही आणि मागं पुढे सुद्धा सरकार. कारण माझं एकच स्वप्न आहे, हे आरक्षण देऊन मराठ्यांचे पोरं क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी बनले पाहिजे. मराठ्यांचे पोर सुद्धा IAS IPS अधिकारी बनले पाहिजेत आरक्षण देऊन. एवढं स्वप्न मनात घेतलं म्हणून मी मराठा त्यांनी मला शत्रू मनात चालू केलं. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मागितलं, मी काय वाईट केलं? पोरांचं जर 1% होतं ना, त्याचे पोर शिकत आहेत त्यांना विचारून बघा तुम्ही. आता 1% जर पोर उठलं ना घरी रडतच येतं. आई बापाने रात्रंदिवस कष्ट केले, पोरं शिकवली. कारण त्यांना वाटतं माझं लेकरू जर अधिकारी झालं तर माझ्या वाट्याला आलेलं कष्ट तरी कमी होईल. दोघांनी व्याजानं पैसे काढले पण पोरं शिकवले. आणि ते पोरग जर आरक्षणामुळे हुकलं तर दोघांच्या स्वप्नाचं वाटलं झालं, आई बापाच्या पण आणि त्या मुलाच्या पण. 1% हुकलेल्या पोरं जनावरांसारखे घरापर्यंत रडत यायला लागले. ह्या वेदना मी मांडल्या. म्हणून जर तुम्ही मला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला भेट सुद्धा नाही, मोजीनार सुद्धा नाही. तुम्हाला शत्रू माना नाही तर काय करायचं करा, मी नाही भेट तुम्हाला. कारण माझ्या समाजासाठी आपण लढायचं ठरवलं. तुम्हालाही विनंती, इथं तुमच्या पोरांचं कल्याण होणार आणि त्या लेकरांसाठी मी माझी जीवाची बाजी लावून बसलोय. आता मुंबईला निघालो, त्या रामसगावच्या बांधवांना माझी विनंती, हे आंदोलन मुंबईला होणार, आम्ही बिना आरक्षणाचा आता वापस येणार नाहीये. आम्ही तुमच्यात असतो नसतो माहित नाही, मी असेल किंवा नसेल तुमच्यात माहित नाही, पण मी विचार मरू देऊ नका. त्या लेकरांना आरक्षण मिळण्यासाठी तिथून पुढे सुद्धा राहून द्या, कारण मी मरायला सुद्धा भेट. तुम्हाला सांगितलेले शब्द वाईट नका वाटू, कारण या समाजासाठी मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. आपल्याला हे विचार टिकवायचा, ही मराठ्यांची एकजूट अशी ठेवायची, ही फुटू नाही द्यायची. काही झालं तरी नाही फुटू द्यायची. पोरांच्या पदरात आरक्षण टाकायचं. विजयाचा दिवस जवळ आला. मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षणाचा विजयाचा गुलाल 100% पडणार आहे. आता फक्त तुम्ही ताकद बघा, आता शेताकडे नका थांबू. तुम्हाला काम उरकायचे तर आता उरकून घ्या, 20 तारखेच्या. आपल्याला सगळ्याला मुंबईकडे जायचं. आपल्याला गेल्याशिवाय पर्याय नाही, ते काही 1 वर्षाचा विषय नाही. एकदा जर आरक्षण मिळालं तर पिढ्यांना पार तुमच्या पोराचं कल्याण झालं. जशी जमीन तुम्ही पोरांना आयुष्याची प्रॉपर्टी म्हणून ठेवली, तसं आरक्षण सुद्धा पोरांची आयुष्याची प्रॉपर्टी. ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं ना ते सगळे अधिकारी झाले. ज्यांना जमिनी नव्हत्या त्यांनी सुद्धा आरक्षणाच्या जीवावर नोकऱ्या लागून जमिनी घेतल्या. इतकी ताकद त्या आरक्षणात, ती जाणून घ्या तुम्ही जरा. म्हणून आरक्षण पोरांना देणं गरजेचं. ही लढाई एकदम अंतिम टप्प्यात आहे. आरक्षण मिळणार आहे, त्यात काय शंका आहे. फक्त तुम्ही महिलांनी सुद्धा महिला जागे करायचं काम करा आणि पुरुषांनी सुद्धा पुरुष जागे करायचं काम करा. राहिलेल्या दिवसात घरांना घरं भिजून काढा, बाहेर जायचं.
घराघरात मराठ्यांचा जा, गावागावात नका जावा. तुम्ही गावात पाठवलं की गल्ली गल्ली निघतात, जिकडं माणसं नाही तिकडे. आणि आम्हाला फोन करून सांगत लोक नव्हते गावात. तो घरात घुसणार त्याचे, ते घरात झोपलेले एक लय कलाकार आहेत आपले. घरात झोपलेला नजर ते म्हणजे ते बाहेर 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 गेला तू इथं पडतो. ते आमच्या कोपऱ्यात तर तसंच आहे. सगळे पैठण काढायला येऊन तसं माझ्याशी. आणि तिकडे लोकांना फोन केला का ये बघितलं देऊन तुला मी कामाला गेलो, कामाला एवढं दिली फाट्या ह्या सवयी मुळा. तुम्हाला सांगतो आरक्षण मिळूच करा, तुम्ही आळत करा. आसपास खेळी पिंजून काढा, सगळे घराघरातल्या मराठ्यांना सांगा आपल्या पोराचं कल्याण होणार. आणि सगळ्या माता मावल्याने सुद्धा महिला जागा करा. पाहुण्याला फोन लावताना त्यांना विचारायचं ना तुम्ही काय करता. आपल्या ती एकली सवय, फोन लावला काय करता तुम्ही, तुम्हाला काय करा ते काही करी ना. त्याला विचारलं भाकर खाली मरून दे नको शिकायला काय विचारतो भाकर खाली. आता एकच विचारायचे की जानेवारीपर्यंत फोन लावला की त्यांना म्हणा तुमच्याकडे आरक्षणाचं काय तयार चाललं, आपल्या पोराला आरक्षण पाहिजे, पोरं मोठे झाले सगळे मुंबईला. हे शब्द बोलायचे इतके वेळ लावून घ्या स्वतःला. आरक्षण मिळेपर्यंत वेळ लावले. महिलांनी महिला जागा करा. महिलांनी काय सांगायचं महिलाला, तुझ्या मुलाचं कल्याण होणार आहे, माझे होणार. तुझं मला एखादी वाद झाला असं आता सोडून दे. एकदा आपण लढू, एकदा पोरांना महिलांची एकजूट मोठी करून पोराला आरक्षण मिळून देण्यासाठी लढू, एवढंच सांगायचं. बाकी काहीच करायचं नाही तुम्हाला. महिला जागा होत्या कारण आम्ही आता मुंबईची खिंड लढवणार. तुम्ही इथं पाठीमागं राहिल्याच्या नंतर इकडची खिंड तुम्हाला लढवायची. कारण तिकडं जर पोरांना जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इकडच्या राहिलेल्या सगळ्या लोकांनी महिलांनी कोणत्या पक्षाचा आमदार मंत्री असू दे त्याच्या घराला राहणार. कारण तिथं जाताना आम्ही तुमचे मात्र एक नेणार आहे. त्यामुळे तुमचं मात्र आमचं समजतं. त्याला त्रास दिला ना तुम्ही इकडे चेपलच काढा. मंत्र्याचा आमदार त्याला चेपल काढी ते राहतच नाही इकडे. ते असा आमदार राहायला मधल्या टप्प्यात नाही का मराठा सेंटू गावात येऊन लांब फळे केले दिला असा आमदार. याला नीट धोरणा काढायचे कारण आपल्या पोरांचं कल्याण झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आरक्षण अंतिम टप्प्यात सगळ्यांनी सगळ्याला जागा करा. आम्ही मुंबईकडे निघालो. तुम्हाला एक काम आहे, रामस गावातला एकही मराठ्याचा माणूस 20 तारखेला घरी नाही राहिला. जे येणार आहेत ते आमच्या सोबत येणार आहे, पण जे येणार नाही त्यांनी सगळ्यांनी अंतरवालीला सकाळी 8 वाजता वाट लावायसाठी यायचं. एकानं सुद्धा घरी राहायचं. तुमची एकजूट बघून 123 गावाची तुम्ही अंतरवालीपासून गेवराईपर्यंत पाय चालायचं. तिथपर्यंत त्या लेकराला वाटा लावायचं. कारण महाराष्ट्रातून करोडोने पोरं त्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करायसाठी लढायला मुंबईला 500 किलोमीटर झाले. एक दिवस जर तुम्ही त्यांना वाटा लावायला आले ना, एक दिवस तर ते दबाव एवढा पडून सरकार म्हणून वाटा लावायला इतके आले ते मुंबईत आले काय करतो. आणि हे मगर आणणारी संख्या मोठी ही सुद्धा खूप परेशान करेल. म्हणून त्या दिवशी आजपासून तयारी लागा. तुम्हाला निधन देवाना 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता तुम्हाला अंतरवाली द्यायची. तुम्हाला जेवणात डबे तुम्हाला जेवायसाठी आणण्यासाठी तुम्ही आणा. नसता एक दिवसाचा उपवास घडला तरी चालत पण मागच नको. कारण तुम्ही एक दिवस वेळ दिल्यामुळं जर मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही सगळ्यांनी अंतरवाली द्या. आणि तुम्हाला जवळच्या नंतर ज्या महिला येणार नाहीये त्यांनी वापस या. पण बाकीचे जे येणार आहेत ते तसे पुढे चालत राहणार. कारण ही लढाई आता आरपारची. मराठ्यांवर इतकी एकी दाखवा की मराठ्यांनी जी मुंबईला धडक मारली ना, भारतात आतापर्यंत असे धडक कोणीच मारली नसेल. इतकी दहशत मराठ्याची. आपण तिथं शांततेत आंदोलन करणार, तिथं काय वेगळं आंदोलन काही करणार. फक्त आजपासून तयारी करा. रामस गावमधून जास्तीत जास्त लोकांनी मुंबईकडे चालायचं. आणि जे पोरं येणार आहेत त्यांना ज्या गाड्या लावायच्या त्या आपल्या गावातूनच खर्च उचलायचा. कोणाला काय मागायचं नाही. आपल्या गावकऱ्यांनी सगळा खर्च ते उचलायचा. कारण ते लेकरं जाणारे ते तुमचे जे दुसऱ्याच चालल्यामुळे त्याला दुसऱ्यात बोलू नका. ते तुमच्या पोरांसाठी लढायला बाहेर पडायला लावले. सगळ्यांनी त्यांचा खर्च येणं जाण्याचा त्या गाड्याचा सगळा काय असेल ते उचला. आणि सगळ्यांनी थोडं थोडं जर त्यांच्या गाडीत खायला टाकलं तर 2 महिने त्यांना करू शकतो. कारण ते कोणाचं तरी लेकर आणि त्यांना वाटला वाटतं मला अंतरवालीकडे यायचं. एकानंही तरी शेतात जायचं. रामसगाव मधल्या मराठ्यांच्या घरात डायरेक्ट 20 तारखेला कुलूपच दिसलं पाहिजे. लेकरा बाळासह तुम्ही अंतरवाली. कारण तुम्ही दाखवलेली ती ताकद उद्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण करणार. आम्ही मात्र तुम्हाला शब्द देतो. मुंबईला गेलो ना, आरक्षण घेऊन आल्याशिवाय मोकळा माघारी येतच नाही. शब्द आहे आमचा तुम्हाला.
तुम्ही काळजी करू नका, कारण ही लढाई तुमच्या आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांसाठी, इथं कोणाच्या स्वार्थासाठी नाही. आणि आता घराघरातले मराठीचे पोरं जर मोठे करायचे असले तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. तुम्ही सगळ्यांना आता उद्या सकाळपासून किंवा आजपासूनच तयारीला आता वेळ घालू नका, एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्री